सर्वांना नमस्कार. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय दीक्षा या लव्ह स्टोरीचे 9 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता दीक्षा मीतची वाट पाहत जागी असते आणि मीत रात्री घरी उशिरा येतो, ते सुद्धा त्याच्या गर्लफ्रेंडच्या गळ्यात गळा घालून. हे पाहून दीक्षाला धक्का बसतो. आता पुढे दीक्षा त्याला विचारते, हे काय मीत, ही कोण आहे? मीत विचित्र हसत तोंड वाकडं करत म्हणाला, कोण म्हणजे? माझी गर्लफ्रेंड आहे. मीत, आपण लग्न करणार आहोत, लाज नाही वाटत तुला असं वागायला? यस डार्लिंग, लग्न तर आपण करणारच आहे, पण थोडा रोमॅन्स पण करणं गरजेचं असतं ना, त्याचीच प्रॅक्टिस करत होतो, असं म्हणून तो निर्लज्जपणे हसला आणि तो त्याच्या गर्लफ्रेंडची पप्पी घेतो. दीक्षाचे दोन्ही गाल एका हातात पकडून दाबतो आणि म्हणतो, अजून लग्न झालं नाही, त्यामुळे जास्त बोलायचं नाही, ओके? दीक्षाला खूप दुखत असतं. सोड मीत, दुखतंय. तो तिला मागे ढकलतो आणि गर्लफ्रेंडला घेऊन त्याच्या बेडरूममध्ये जातो आणि आतून हसण्याचे खिदळण्याचे आवाज येत असतात. दीक्षाचा तर फार मोठा विश्वासघात झालेला असतो. ज्याच्यासाठी इतकी मोठी रिस्क घेतली तोच असा निघाला. आता काय करायचं, कुठे जायचं? अभयला तरी कोणत्या तोंडाने सांगायचं म्हणून ती शांत बसते. पण लग्न झालं की मीतमध्ये बदल होईल असं तिला वाटतं. आतापर्यंत मी नव्हते त्याच्याजवळ म्हणून कदाचित त्याच्या गर्लफ्रेंड असतील असं तिला वाटतं. आता सकाळ होते. जेसीनं अभयच्या बेडरूममध्ये तर जागा मिळवलेली असते, पण मनात फक्त दीक्षा असते आणि ती पुन्हा तिच्या घरी निघून गेलेली असते. अभय मोबाईलमधल्या त्या दोघांच्या फोटोकडे पाहत मेड फॉर इच अदर कपल असं म्हणून गालातच हसतो आणि अभयचा दीक्षाला कॉल येतो. बोलताना ती नाराज आहे असं त्याला लगेच समजतं. दीक्षा, आर यू ओके? हो हो, मी ठीक आहे असं ती खोटं खोटं हसून म्हणते. मग लग्न कधी करणार? तो तिला घाबरत घाबरत म्हणाला आणि त्याच्या या प्रश्नावर ती दचकली. आता काय सांगू, फक्त म्हणते लवकरच. दीक्षा, मी तुझी काळजी घेतो ना? अभय विचारतो आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि दीक्षा म्हणते, अभय माझं सोड, पण तू सांग. अभय, जेसी परत आली ना, म्हणजे तिचं तुझ्यावर खरंच प्रेम दिसतंय रे. मग लग्नाचा विचार कर. शेवटी मुलगी कुठलीही असो, तिचं तुझ्यावर प्रेम असणं महत्त्वाचं. आणि अभय मनात म्हणतो, माझं लग्न झालं आहे दीक्षा, आता पुन्हा लग्न मी करणार नाही आणि माझी बायको तूच आहेस आणि तूच राहशील माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. तू बरोबर बोलत होतीस. आई बाबासुद्धा बरोबर बोलत होते की बायको ही आपल्याच कल्चरमधली असावी, भारतीय संस्कृतीतली असावी, कारण तुझा माझा काही संबंध नसताना तू माझ्यासाठी इतकं करत होतीस. मीतवर तू प्रेम केलं आणि त्याच्याशीच एकनिष्ठ राहिलीस, माझ्यासोबत असूनही. माझ्या आईवडिलांची काळजी घेत होतीस, त्यांची मनं जपत होतीस आणि हे फक्त आपल्याच कल्चरमध्ये घडू शकतं. लग्नातील मंगलाष्टिका, 7 फेरे यांचं महत्त्व मला आता समजायला लागलं आहे. लग्न म्हणजे फक्त 2 शरीराचं नाही, तर 2 आत्म्याचं मिलन असतं आणि कमिटमेंट असते जी दोघांनीही आयुष्यभर पाळायची असते. हे 7 फेरे आणि त्यात एकमेकांना दिलेली वचनच ही कमिटमेंट आयुष्यभर पाळण्यासाठी आपल्याला बळ देत असतात. आणि मी माझी कमिटमेंट आयुष्यभर पाळणार, तू सोबत असो किंवा नसो. जेसीच्या कल्चरमध्ये तर रात्री एंगेजमेंट केली आणि सकाळी तोडून पण टाकली. नातं म्हणजे फक्त बाजार आहे आणि म्हणून मला अभिमान वाटतो तुझा, माझी बायको म्हणून. भलेही तू माझ्याजवळ नसशील, मी तुझा नवरा नसेल, पण माझी बायको तूच असणार. असं म्हणून तो त्या मंगळसूत्राकडे फार प्रेमानं पाहतो आणि त्याला एक किस करतो आणि मनातच म्हणतो, आय लव्ह यू दीक्षा. आणि आता तो हे शुद्धीत असताना म्हणालेला असतो आणि त्याला खूप छान वाटत असतं की त्यानं मनात का होईना स्वतःशीच तिचं प्रेम कबूल केलं आहे. भलेही तिला आयुष्यभर हे नाही कळालं तरी चालेल की मी तिच्यावर प्रेम करतो, काय फरक पडतो? आणि दीक्षा म्हणते, अभय काही म्हणालास का? आणि तो पुन्हा म्हणतो, नाही, काही नाही, कारण हे तिला सांगून तिचं आणि मीतचं नातं त्याला खराब करायचं नसतं. ती त्याच्यासोबत खुश राहावी, बस इतकंच हवं. प्रेम यालाच तर म्हणतात. कसलीच अपेक्षा न ठेवता फक्त प्रेम करायचं. प्रेमात घेण्याची नाही, देण्याची वृत्ती असावी. दीक्षा आईबाबांची आजोबांची चौकशी करते अभयकडे आणि त्यानेही तो भारावून जातो की तिला अजूनही आईबाबांची आठवण आहे. आणि अभय विचार करतो की आता घरच्यांना काय सांगायचं. आणि दीक्षा विचारते, अभय पेपर सबमिट केले डिवोर्सचे? आणि अभय आता तिनं त्याचा विचार सोडून केवळ मीतचा विचार करावा म्हणून मुद्दाम हो म्हणतो आणि तिला म्हणतो, आता तू केवळ तुझ्या मीतची आहेस, आपलं नातं संपलं. आणि हे ऐकून दीक्षाला थोडं वाईट वाटतं. अभयशी असलेले सगळेच संबंध संपले आता असं वाटतं तिला. आणि मग संध्याकाळी मीत दीक्षाच्या खोलीत येतो आणि तिला एक ड्रेस देतो आणि म्हणतो, तयार हो, मी आलोच. ती म्हणते, काय आहे? तो म्हणतो, तुझ्यासाठी गिफ्ट आहे, सरप्राईज. असं म्हणून तो त्याच्या
रूममध्ये ड्रिंक करायला निघून जातो. त्याला आज दीक्षासोबत बेड शेअर करायचा असतो. तिची गोरी नाजूक त्वचा, तिचं कोवळेपण त्याच्या नजरेत भरलेलं असतं. त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी हवस निर्माण झालेली असते. खरं तर ती लग्न झाल्यावर त्याचीच होणार असते. मीतची अमानत आहे म्हणून तिने सगळं त्याच्यासाठी जपून ठेवलेलं असतं. तिचं सौंदर्य, तिचं तारुण्य. पण मीतला तिचा उपभोग घेऊन तिला कायमची दूर पाठवायची असते आणि त्या बदल्यात भरपूर पैसा घ्यायचा असतो. तिला याची काहीच कल्पना नसते. मीतच्या वाईट मनसुभ्यांना दीक्षा बळी पडलेली असते. तिला तर खूप आनंद झालेला होता. म्हणजे मीत माझ्यावर प्रेम करतो असं तिला वाटतं. दीक्षा तो ड्रेस बघते तर फारच ट्रान्सपरंट आणि सिल्की शॉर्ट ड्रेस असतो तो ड्रेस पाहून तिला धक्का बसतो. मी हे घालायचं असलं? ती रडत रडत तशीच बसते. थोड्या वेळाने मीत येतो ड्रिंक करून. खूप खुश असतो तो आणि तिला तशीच बघून तिच्यावर ओरडतो. हे काय, तू अजून तयार नाहीस? ती म्हणाली, मीत पण मी हे काय आहे सगळं? असं कसं घालू मी हे? काय म्हणजे तुला कळत नाही? अरे पण आपलं लग्न नाही झालं अजून. मग काय झालं? लग्नाआधी आपण हे करू शकतो. एकत्र यायला लग्न करावं असं काही नसतं. इथे असंच चालतं. मीतचे विचार ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकते. मीत, मी हे नाही करणार, ती त्याला ठणकावून सांगते. आधी आपलं लग्न होईल मगच तू मला हात लाव. आणि मीतचा सगळा मूड खराब झालेला असतो. तो म्हणतो, तू कायम म्हणतेस ना की मी तुझी अमानत आहे. मग आता काय झालं? तू खोटं बोलत होतीस ना? तुझं माझ्यावर प्रेम नाही. मीत आता तिला इमोशनली ब्लॅकमेल करत असतो. ती म्हणते, नाही मीत, मी तुझ्यावरच प्रेम करते. अरे म्हणून तर मी इथपर्यंत आले. आणि तो तिला मिठी मारत म्हणतो, आता इतक्या लांब आले आहेस तर अशी कशी सोडू तुला? असं म्हणून तो तिला जोरात दाबतो. दीक्षाला त्याच्या स्पर्शातली अश्लीलता जाणवते. अशी अश्लीलता तर तिला अभयच्या स्पर्शात कधीच जाणवली नव्हती. आणि ती त्याला चिडून दूर ढकलते. तो पडतो आणि चिडून तिच्या कानाखाली देतो आणि म्हणतो, मग त्या अभयसोबत कशी राहिलीस 3 महिने? तो काय वेडा आहे का तुला असंच घरात ठेवायला? काहीतरी मोबदला तुझ्याकडून घेतला असेलच ना त्यानं. शिवाय लग्न करून आली म्हणतेस ना, मग हनीमूनसुद्धा केला असेल. तरीच तो तुला इथपर्यंत घेऊन आला. आणि ती त्याला जोरात ओरडते, मीत, अभय असा नाही, तोंड सांभाळून बोल. हो तसा नाही? मग कसा आहे तू? फारच ओळखायला लागली की काय तू त्याला? त्याची गर्लफ्रेंड आहे ना, तुला माहीत असेलच की. ती म्हणाली, आहे, त्याची गर्लफ्रेंड आहे, पण तो माझा खूप आदर करतो. त्यानं कधीच मला असं शी. दीक्षाला मीतच्या विचारांची किळस वाटली आणि तो रागात पुन्हा तिच्यावर हात उचलतो. तिला तर त्याचं हे रूप बघून फार मोठा धक्का बसलेला असतो. ती खाली कोसळते आणि रडायला लागते. आणि तो म्हणाला, उद्या तुझ्यासाठी काही माणसं येणार आहेत. आता सारखं नखरे उद्या करायचे नाहीत. आणि त्याच्या दुसऱ्या एका गर्लफ्रेंडला फोन करून बोलावून घेतो आणि निघून जातो. तिला तर काहीच कळत नाही. म्हणजे नक्की काय आहे याच्या मनात? कोण येणार आहे? कशासाठी येणार आहे? माझं चुकलं का मी इकडे येऊन? मीतसुद्धा खूप बदललेलं आहे. म्हणजे नुसता बदललेला नाही तर माझी फार फसवणूक झालेली आहे. तिचं मन अभय आणि मीतची तुलना करत असतं. तो किती चांगला आहे, माझी किती काळजी घ्यायचा. कोणताच संबंध नाही तरी त्या रात्री इतका मोहाचा क्षण असूनही त्यानं मर्यादा नाही ओलांडली त्याची. ना कधी घरात असताना तो वेडवाकडं वागला माझ्यासोबत. आणि मीत तर सरळ सरळ मला, अभयचे डोळे कायम मला काहीतरी सांगत असतात, पण तो तोंडानं बोलत नाही. कारण मीच त्याला सारखी मी मीतची अमानत आहे ही आठवण करून देत होते आणि त्याला माझ्यापासून दूर राहायला भाग पाडत होते. आता काय करू मी? असं म्हणून ती रडत रडत झोपी जाते. आणि इकडे मीतच्या खोलीत एक मुलगी येते. फार मादक हावभाव करून. बहुतेक तीच त्याची नवी गर्लफ्रेंड होती. आणि बेबी आय लव्ह यू, आय मिस यू म्हणत त्याच्या गळ्यात पडते. आणि ती असते जेसी. ती एकाच वेळी अभय आणि मी दोघांनासुद्धा एंटरटेन करत असते. आणि ती मीतच्या हातातल्या दारूच्या ग्लासला चिअर्स करत म्हणते, मीत, ती बीच दीक्षा कशी आहे रे? मीत म्हणतो, कशी असणार? रडत बसते सारखी अभयच्या नावाचे गोडवेगात. आणि सारखी मागे लागत असते, हे खा ते खा. आणि लग्नासाठी हट्ट करते. जेसी घाणेरडं हसत त्याला म्हणते, मीत डार्लिंग, तिला अजिबात सोडू नकोस. त्या अभयने तिच्यासाठी मला हाताला धरून घराबाहेर काढलं, माझ्या कानाखाली दिली, माझा अपमान केला. आता तू तिला अशी अद्दल घडव की अभयचं सुद्धा डोकं ठिकाणावर येईल आणि माझा बदला पूर्ण होईल. मी तिच्या गालावर किस करत म्हणतो, येस डार्लिंग, तू जर माझी इच्छा पूर्ण करत राहिलीस तर मी तुझ्यासाठी काहीही करेन. खरं तर तुझ्यासारखी सेक्सी हॉट गर्लफ्रेंड अभयकडे नकोच होती. त्याला तर ती दीक्षासारखी गावंढळ मुलगीच जास्त शोभा देते. पण आता तीही त्याच्या नशिबात नाही. पण मला एक सांग मीत, तू खरंच तिच्यावर प्रेम करतो आधीपासून? जेसीनं विचारलं. आणि तो हसून म्हणतो, प्रेम? मी आणि तिच्यावर? अजिबात नाही. शी इज नॉट माय टाईप.
अगं मी तर फक्त टाईमपास करत होतो आणि ती लग्नासाठी मागे लागत होती. एकदा तिच्या मैत्रिणीच्या लग्नात भेट काय झाली आणि लागली मागे. मग काय, मीही थोडा टाईमपास केला. खरं तर तिथेच मला तिच्यावर ताव मारायचा होता, पण नाही जमलं. मग म्हटलं कधी कधी इंडियात गेल्यावर असावी म्हणून बरी आहे ती. पण ती तर इथपर्यंत आली माझ्या मागे आणि आताही लग्न झाल्याशिवाय हात नाही लावायचा असं म्हणत होती. खूपच बोरिंग आहे ती. मला तर तुझ्यासारख्या हॉट सेक्सी मुली आवडतात, ज्या काहीही करतात आपल्या बॉयफ्रेंडसाठी. आणि जेसी हसून म्हणते, तेच ना, खूप मूर्ख आहे रे ती. आणि म्हणूनच मी अभयला सांभाळून घेते, तू हिला सांभाळ. फक्त 2 दिवस आणि तिचा कायमचा काटा निघणार. आणि याच्या मोबदल्यात तू माझ्यासोबत हवं ते करू शकतोस. ओ रिअली, असं मी लाळघोटेपणा करत म्हणतो आणि तिच्या अंगावर पडतो. आणि दोघेही हसतात आणि गळ्यात गळे घालून बेडवर रोमॅन्स करू लागतात. आता जेसी आणि मीच्या या कुटील डावाची दीक्षा आणि अभय दोघांनाही कल्पना नसते. सकाळ होते. दीक्षाचे अश्रू तिच्या गालावरच सुकलेले असतात. तिला रात्रीचा प्रसंग आठवतो आणि मीचं वागणं आठवून ती खूप उदास होते. पण तिला तर याची कल्पनाच नसते की याहीपेक्षा भयानक तिच्यासोबत घडणार आहे. काय करू, वेळीच अभयला सांगू का? पण नको, तो कुठपर्यंत माझ्यात अडकून राहील. त्याने त्याच्या आयुष्यात पुढे जायचं ठरवलं असेल तर, तो जेसीसोबत लग्न करणारा असेल तर, माझ्यामुळे आधीच त्याला खूप त्रास झाला आहे असं म्हणून शांत होते. आणि मी दुपारी कोणाला तरी फोन करतो. तो हॉलमध्ये असतो आणि दीक्षा तिच्या रूममध्ये. तिला त्याचं बोलणं थोडं थोडं ऐकू येतं आणि तो म्हणतो की यस तुम्ही आज संध्याकाळी या, तुमचा पीस तुमच्यासाठी रेडी असेल. मधूनच तो हसतो आणि म्हणतो, तिचे फोटो मी तुम्हाला पाठवलेलेच आहेत आणि एकदम कोरा करकरीत नवीन पीस आहे, त्यामुळे किंमतसुद्धा जास्त द्यावी लागेल. असं म्हणून हसून तो फोन ठेवतो आणि संध्याकाळची वेळ फिक्स करतो. आता दीक्षाला हे बोलणं अस्पष्ट असं ऐकू येत असतं, पण कोणासाठी तो बोलत आहे हे मात्र माहीत नसतं आणि तिच्या जीवाची धाकधूक चालू असते. तो काल तिला म्हणाला होता की आजच्यासारखे नखरे उद्या करू नकोस. म्हणजे हे बोलणं तिच्यासाठी होतं का? पण तिला काहीच कळत नाही. मग संध्याकाळ होते आणि इकडे संध्याकाळी जेसी अभयकडे येते. तिला पाहून अभय नाखुश होतो आणि म्हणतो, तू? पण मी तुला बोलावलंच नाही असं अभय तिला म्हणतो. ओ कम ऑन डार्लिंग, आता नको ना नाराज राहू. तू माझ्यासोबत. माझं चुकलं. मी आपली एंगेजमेंट रिंग फेकून नाही द्यायला पाहिजे होती. मला माफ कर. पण मला माझी चूक समजली आहे. चल आपण ड्रिंक करू आणि आपलं नातं पुन्हा जुळलं म्हणून सेलिब्रेट करू. अभय म्हणतो, नाही, आपलं नातं आता पुन्हा नाही जुळणार. मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत जेसी. आणि ती मनात म्हणते, मला माहीत आहे की तू का असं म्हणतोस, पण आता तुझी ती दीक्षा तुला कधीच दिसणार नाही. अभय, मी तुझा बदला घेऊनच राहणार. आणि मग गोड गोड हसून त्याला म्हणते, ओके डार्लिंग, पण तू माझा बॉयफ्रेंड तरी राहशील ना? आणि तसंही तुला तर आधीपासून कोणाशीच लग्न करायचं नव्हतं, पण का मध्येच तुला असं वाटत होतं की लग्न करावं आणि तू लग्नाच्या नादी लागलास. मलाही तुझ्यासोबत असंच राहायला आवडेल आयुष्यभर. असं म्हणून ती त्याला ड्रिंक देते. तो म्हणतो, नको, मला कामं आहेत तुझा. पण जेसी काहीही केल्या जाणार नव्हती, कारण हा तिचा ट्रॅप असतो, दीक्षा आणि अभयसाठी एकाच वेळी लावलेला. आणि अभयचे वीक पॉईंट्स तिला माहीत होते. ती कपडे काढून त्याच्याजवळ येते. त्याच्या गळ्यात पडत मादक हावभाव करतच त्याला ड्रिंक प्यायला भाग पाडते. शेवटी अभयचाही नाईलाज होतो. 2 वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते आणि बघता बघता जेसी त्याला खूप दारू पाजते. त्याचा मोबाईल हिसकावून घेते आणि सायलेंट मोडवर टाकते. आणि आता इकडे रात्री मीतच्या घरी 2 पुरुष येतात. दीक्षा दाराच्या फटीतून बघते. मीत दीक्षाच्या रूमकडे इशारा करतो आणि तिला सगळं कळून जातं की हे तिच्यासाठी आणलेलं कस्टमर आहे आणि त्यानं तिचा सौदा केलेला असतो. तो त्या क्लायंटला म्हणत असतो की तुम्ही आज तिच्यासोबत खुश झालात तर तिला घेऊन जाऊ शकता. ती तुमच्या पसंतीस पडली की. हे पाहून दीक्षा फार घाबरते. काय करावं हे तिला सुचत नाही. अख्खी रूम तिच्याभोवती गोल गोल फिरत असते. क्षणभर डोळ्यापुढे अंधारीसुद्धा येते, पण तिला सावरणारा अभय तिच्या जवळ नसतो. ती दरवाजाला कडी घालते. ती खूप घाबरलेली असते आणि काय करावं सुचत नाही आणि ती ग्लासभर पाणी पिते. तो ग्लासही तिच्या हातातून खाली पडून फुटतो. आता काय करणार, काय होणार या भीतीने ती थरथर कापत असते. ती अभयला खूप कॉल करायचा प्रयत्न करते, पण त्यालाही यायला 4-5 तास लागतील. ग्लासची फुटलेली काच तिच्या पायात घुसते. ती वेदनेने विव्हळते, तरीही ती त्याला कॉल करते. आणि इकडे जेसी अभयसोबत बेडवर रोमॅन्स करत असते. तो बेडवर दीक्षाचा चेहरा डोळ्यासमोर आणून तसाच पडलेला असतो. जेसी तिचं काम करत असते आणि त्याच्या मोबाईलवर दीक्षाचे खूप फोन येत असतात, पण फोन वाजून वाजून बंद होतो. अभय कुठे आहेस रे तू, उचल ना फोन, असं म्हणत दीक्षा रडत असते. एकीकडे देवाचा धावा करत असते आणि इकडे मीतने आणलेले कस्टमर दीक्षाचा दरवाजा ठोठावतात आणि तिच्या काळजात धस्स होतं.
आता दीक्षाचं पुढं काय होईल, अभय दीक्षाला कसा वाचवेल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.